नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज ना सकाळी सकाळी तयारी आमच्या सासूसुनांची भरली भेंडी करायची चालू होती. नेहमीच रोज भेंडी करतो, पण आयुष्यात सिंपल भेंडी न्यायला जरा नको वाटत होतं. त्याला म्हटलं चला आत्या भरूनच करूया आज. तशा भेंड्या मोठ्या दिसतात पण कोवळ्या आहेत आतून. तशी आत्यांची आंघोळ माझ्या आधी झाली होती. त्याच्यानंतर मी आंघोळ करेपर्यंत आत्याने ना भेंड्या उभ्या चिरून घेतल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं सगळं बारीक केलं होतं मी. ते वाटण घेतलं होतं. मीठ, धने, जिरा पावडर दोन्ही मिक्स करून घेतले आणि आपला घरचा मसाला सगळं एकत्र केलं आणि ह्याच्यामध्ये भेंडीमध्ये भरलं एक एक करून. आणि हाच मसाला ना सेम भरलं वांगं करायला किंवा ढोबळी मिरची भरलेली करायला वापरला ना तरी पण छान लागते. नुसतं तेलात तेल टाकून जिरे आणि लसणाचा तडका देऊन ना तेलावर वाफवून घ्यायचं, छान लागतं भरलेलं. आता इथं काय केलं, सगळ्यात आधी भेंडी फोडणीला टाकली आणि त्याच्यानंतर आयुषला आंघोळीला नेलं, कारण आंघोळीचा टाईम झाला होता. तो स्वतः पण करतो, पण एकदम व्यवस्थित आंघोळ घालायला त्याला अजून तो लहानच आहे ना किती केलं तर, म्हणून मग मीच घालते आंघोळ. आणि मग आंघोळ झाली की युनिफॉर्म घालून त्याला आधी तयार करते, मग टिफिन भरायला येतो म्हणून. सकाळी थोडी धावपळ असते ना, त्यामुळे भेंडीची डिटेल रेसिपी मला काही शेअर करता आली नाही तुमच्यासोबत. पण तोपर्यंत दूध आलं होतं. आता तुकाराम साहेब मुंडे त्यांचं बघितलं ना न्यूजला तुम्ही, तर बघू शकता आपण दुधामध्ये एवढी भेसळ चालू आहे. त्यामुळे हे दूध आम्ही सध्या हा रतीब लावला आहे दुधाचा. गावाकडल्यासारखं तर नाही भेटणार दूध, पण ठीक आहे, पावडरीचं वगैरे भेसळ खाण्यापेक्षा ते बरं आहे. त्याच्यामुळे सध्या आता त्यांच्याकडनं दूध घेतोय. आता ह्याचं सगळं आवरून तर झालं आयुष्य, पण पावडर लावताना ना एक एवढे नखरे असतात. एका ठिकाणी शांत उभा राहत नाही, असं वळवळ करतो नुसता. परत एकदा. ओ हो, वा वा, अजून 6 राहिले बरं का म्हणे. राहिले 5. हा, 1 2 3 अयो 4. वा, पाणी विकलं. आता जर वेळेस 1 2 3 असं म्हणत औषध प्यायचं चालू असतं, म्हणजे 5 म्हणायच्या आत पिणार, 10 म्हणायच्या आत पिणार असं चालू असतं. तोपर्यंत इकडे आपली भेंडीची भाजी पण शिजली होती. टिफिन आधी भरून घेतलं सगळ्यात, तोपर्यंत व्हॅनचं टाईम झालं होतं. एवढी धावपळ करत आम्ही इथं आलो आणि त्याला व्हॅनमध्ये आधी बसवलं. आता आयुष स्कूलला गेल्यानंतर घर मात्र शांत झाले, पण सध्या ना राधा एकटीच खूप गप्पा मारते. त्यामुळं घरात गोंधळ तर असतोच तसा. पण संध्याकाळची वेळ झाल्यानंतर मग आम्ही म्हटलं चला चहा ठेवूया. सध्या बडीशेप घालून चहा पितोय रोज. खूप छान लागतो, कधी ट्राय करून बघा बडीशेप घातलेलं चहा. तिकडे दूध तापायला ठेवलं, कारण 4-5 वाजले होते. मग इकडे चहा ठेवला. त्याच्यानंतर आत्यानं म्हटलं आधी निवांत चहा घेऊ, मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. आता इथे चहा बनतोय तोपर्यंत आत्या ना राधाजवळ बसल्या होत्या. राधा ना पाळण्यात खेळत जरी असली ना, फक्त समोर कोणतरी माणूस पाहिजे एवढंच असतं. जर समोर कोण दिसेना झालं की ओरडायला चालू करते. आणि भले आपण आपलं काम करत, पण तिच्या समोर जरी असलं ना तर ती आपल्याकडे बघून हसत राहते. आणि ती माझ्या मांडीवर जरी असली ना तरी आत्यांकडे बघून खूप हुंकार टाकते. आय्या आय्या अशी बोलते ती. आता बडीशेप उशिरा टाकल्यामुळे तोपर्यंत चहा पण चांगला शिजला होता. दोघीच घेतोय, तो पण बिना साखरेचा असतो. 4-5 वाजता पण सोसायटीमध्ये खाली सगळे बाहेर फिरायला येतात. आणि इथं आम्ही चहा घेत बसलो होतो गॅलरीमध्ये. चहा घेऊन झाल्यानंतर मात्र आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता. आणि आज मुगाचे लाडू बनवायचे होते. रोज बनवू, आज बनवू, उद्या बनवू म्हणत म्हटलं चला आज बनवूयाच. अंदाजे ना हे अर्धा किलो मूग आहेत, आपले हिरवे मूग आहेत. तसे मूग खूप पौष्टिक असतात म्हणतात, आणि डाएटसाठी तर आम्ही मुगाचं सूप वगैरे तर घेतो, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. आणि आयुष पण आहे, त्यामुळं आयुषसाठी पण होतील म्हणलं खायला. आणि गोड कमी खायचं आहे म्हणून म्हटलं गुळ यूज करायचा ह्याच्यामध्ये. आता माझं इकडं बनवायचं चालू होतं तोपर्यंत आत्या राधाजवळ थांबल्या होत्या. आणि इकडं तीळ नीट करायचे चालू होते त्यांचे. मी गावाला जायच्या आधीच तीळ आणले होते, पण त्याच्यामध्ये ना थोड्या थोड्या जाळ्या दिसत होत्या. म्हटलं आत्या बसून मी नीट करते. मग आत्यांची 3 कामं होती. सिरियल तर चालू होती समोर, पण राधाला बघत बघत त्यांचं हे तीळ नीट करायचं चालू. आता इकडं ना थोडे काजू, बदाम आणि भोपळ्याचे बिया जे असतात ना तर त्या पण मी टाकल्या होत्या.
पौष्टिक खूप असतात. अजून पौष्टिक बनवण्यासाठी मी हे सगळे हेल्दी ड्रायफ्रुट्स टाकलेत त्याच्यामध्ये आणि ते छान मंद आचेवर भाजून घ्यायचे. जास्त पुढं पण नाही जाऊ द्यायचं आणि जास्त कच्चं पण नाही राहून द्यायचं, असं भाजायचं. असं मुगाचा नाही का खमंग सुवास यायला लागला की आपल्याला समजतं की मूग चांगले भाजलेत म्हणून आणि त्यावेळेस गॅस बंद केला तर चालेल. आता पलीकडच्या साईडला ना मी भातवरणाचा कुकर लावला होता. चपाती भाजी माझी आधीच बनवून झाली होती आणि मग मी मुगाचे लाडू करायला घेतले होते. तोपर्यंत आत्याने बाहेर त्यांचं लसूण नीट करायचं चालू होतं. त्याच्यानंतर तीळ त्याने नीट करून ठेवले. आत्यांची बसून बसून एवढी भरपूर कामं होतात. सकाळी पण बघितलं त्यांनी भेंडी चिरून ठेवली होती. आणि छोटी छोटी कामं जे असतात ना, वाटण करून ठेवायचं, गावाला पण असंच असतं. म्हणजे छोटी छोटी कामं त्यांनी एवढी करून ठेवलेली असते. हे कामं दिसून पण येत नाहीत, पण ही खूप मोठी हेल्प असते कारण ह्याला खूप वेळ जातो. परत कधी कधी असं होतं की कामाच्या गडबडीत फ्रीजमध्ये आपण काहीतरी ठेवलेलं असतं, विसरून जातो. मग आत्याने ते बघितलेलं असतं, मग त्या आत्यांनी व्यवस्थित करून ठेवलेलं असतं. त्यामुळं घरात मोठं माणूस असणं खरं तर म्हणजे कामासाठी म्हणून नाही, आपल्याला बोलायला समजावायला आणि घरात एक डिसिप्लिन पण राहतो ना मोठं माणूस असलं. आणि माझ्यासाठी तर आत्या म्हणजे एक मैत्रीण असते ना सोबत आपल्या, की आज आपण हे बनवू ते बनवू, दोघे एकमेकांच्या विचारानं तसं चाललेलं असतं माझं आणि आत्याचं. तसं बघायला गेलं तर आत्या आणि आमच्यामध्ये एका जनरेशन गॅप आहे तसा, तरी पण त्या आमच्यासोबत आमच्यासारखे एकदम मिक्स होऊन जातात. काय बनवायचं घरी किंवा कुठल्या गोष्टीचं काही प्लॅनिंग करायचं असलं आपल्याला तर त्या आपल्यामध्ये तेवढंच इन्व्हॉल्व्ह होऊन जातात. गप्पा मारत मारत आपले भाजलेले मूग मिक्सरमध्ये मी बारीक पण करून घेतले. आपल्या गव्हाच्या पिठापेक्षा थोडं जाडसर राहील असं बारीक केलं. त्याच्यानंतर तूप टाकून थोडंसं हे पीठ छान भाजून घेतलं. तसं तर बेसनचे लाडू बनवायचे होते, पण मूग जास्त पौष्टिक आहेत म्हणून बेसनचे कॅन्सल केले आम्ही आणि मग मुगाचे बनवायला घेतले. आता इथं तूप टाकून हे जे बारीक केलेले मूग आहेत ना आपण चांगले भाजून घ्यायचं. तूप बाहेर सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. कमी वाटत असले ना थोडं थोडं ॲड करत राहायचं तूप. हां, आता इथं ना मी अधूनमधून ना आत्यांना दाखवत होते भाजले का, कच्चं राहते का. आत्या तसं मला गाईड करत होत्या आणि हे व्यवस्थित भाजलं होतं. आता त्याच्यानंतर गूळ घेतला आणि जेवढं मूग घेतलं त्याचा अर्धा गूळ घेतला. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि गूळ पण नसेल घालायचा तर खडी साखर पण घालू शकतो आपण. तर गूळ आधी ना मी बारीक वितळून घेतला आणि त्याच्यानंतर तोपर्यंत ही वेलदोड्याची पूड होती. थोडीशी साखर टाकली मी, पण जर तुम्हाला नसेल तर तेवढी पण नाही टाकायची कारण वेलची बारीक होण्यासाठी मी थोडी साखर वापरली होती. आणि त्याच्यानंतर हा गूळ वितळून घेतला आणि ह्याच्यामध्ये मिक्स केला. हा वितळवताना तर वितळवला मी, मिक्स करताना खूप मोठा टास्क होता कारण तो गरम होतं. थंड होईपर्यंत थांबलं तर त्याचे गोळे होऊन बसतील आणि गरम आहे तोपर्यंत चटके जोरात बसत होते. त्यामुळे इथे मी गुठळ्या फोडत होते. मिक्स होताना जरा टास्क होता माझ्यासाठी. आता बाहेर टी व्ही समोर बसले, म्हणले सिरियल बघत बघत ना लाडू वळावेत. तोपर्यंत आत्याने राधाला झोपवलं होतं. तर आमच्या दोघींची पण सिरियल बघायची चालू होती. आता आत्या इथं आहेत म्हणून पण मला पण म्हणजे नवीन काय करायला उत्साह येतोय कारण आत्या जर नसते तर मी हे लाडू वगैरे करायला एवढा वेळच भेटला नसता मला, कारण राधा काय तिच्यासमोर माणूस लागतो कोण ना कोण. आणि असं पण आम्हाला जर नणंदबाई असती ना तर आत्या नक्कीच त्यांच्याकडे गेल्या असत्या मुलगी म्हणून राहिल्या, पण आत्यांना पण काही कुठं जायला भेटत नाही. आता इथं आहेत तोपर्यंत निवांत आहेत आत्या पण. नाही म्हणलं तर गावाकडं पण धावपळ होतेच त्यांची, त्यामुळं आता सध्या त्या आहेत निवांत आणि त्या आहेत म्हणून मी पण निवांत आहे. त्या जर नसत्या तर माझी पण धावपळ, कशाला मी लाडू वगैरे करत बसले असते असं झालं असतं. घरचा स्वयंपाक आयुष्यावर तेच खूप झालं असतं माझ्यासाठी. आता इथे लाडू टेस्ट करायला दिला त्यांना आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.